इकडे पैसे द्यायला आलोय. मी पैसे द्यायला वापस आलोय. पैसे गाणं सुनाता तुमको मैं तुझे घागर नाला लाव. समझ नहीं आता है. शरीर के हिसाब से गाना शूट करता है. अरे नहीं शूट करेगा. इधर आले शेट्टी साहेब शेट्टी साहेब बाबा दर्शन गेले. शेट्टी शिंगणापूर बी. तर आपण आज जाणार आहेत शिर्डी साईबाबा आणि शनी शिंगणापूरला. हे आपले 5 कार्यकर्ते आहेत. ते पण सिडान गाडीमध्ये. वही डिझेल गाडी असली की हा एक फायदा असतो. सीएनजी गाडी असल्यावर ना ते कसं असतं माहितीये का, ते बॅगाला वेगळी जागा, माणसांना वेगळी जागा, त्या माणसाच्या पुढे सीटावर ठेवायला लागते जागा. हे बघा आता इथं हवा भराय थांबलेलो आहेत. हे बाई हो काय का हवा. ठीक आहे. आता इथे एसपीच्या पंपावर डिझेल टाकायला थांबलोय. डिझेल टाकून जावं म्हटलं पहिलं. चला आता आपण आलेलो तिथं शनी शिंगणापूरला. पाठीमागे आपले तानाजी भाऊचं दुकान आहे. हे सगळं पूजेचं सामान वगैरे देतोय. या अशा प्रकारे तानाजी भाऊचं आपल्या दुकान आहे पूजाचं. अशी काहीतरी तानाजी भाऊच्या सगळे चिल्लर संपवतात. चिल्लर आहेत का काढायचे टे मधून. शनी शिंगणापूरला आल्यावर हे आपला तानाजी भाऊचं दुकान आहे. इथं सर्व मटेरियल भेटतं. भाऊ आता आपल्याला माहिती देणार आहे. करा तानाजी भाऊ चालू करा. आप मंदिर में जाएगा ना, मंदिर में पंडित पुजारी गाइड भटजी कोई नहीं है. या शनि का पूजा अपना नाम राशि का होता है. पहले 2 मिनट सुन लीजिए, समझ के लीजिए. उसके बाद आपको जो लेना अपने इच्छा से लेके मंदिर चले जाना. ठीक है. पूजा में काला कपड़ा पत्ती की माला, अपना नाम राशि बोलना. नाम राशि बोल के तिरछी ऊपर चले जाना. एक घर पे लेके जाना सुख शांति के लिए. गुड़िया घर गाड़ी दुकान ऑफिस में उल्टा लगा देना. इससे क्या था, घर में बुरी छाया बुरी कुछ नहीं होता. यह काशी धागा अपने हाथ में गले में पहनना. 11-21 दिन के बाद उतर के पानी में छोड़ देना. जो भी आपके शरीर की ईड़ा पीड़ा दोष है तकलीफ है और पानी से दूर होती है. 2 चीज़ पूजा मंदिर में रखना, खाली तेल लेके इसकी पूजा कर देना और ऐसे नहीं तो पर्स में रखना. 9 कैश काउंटर और काले घोड़े के नाल अपने मेन गेट. हमारे गांव में कैसा ताला दर्जा डोर सेटअप रखते हैं. ये गांव हमारा ओपन है. इसको लगा से मैं अपने मेन गेट को वापस से लगा देना. ये हो गया पूजा विधि. शनि मंदिर जा रहे हैं, पहला दूसरा तीसरा बार पूरा करना 370 रुपये का. चौथी 5वीं बार नाल मत लेना 270 का. 12 बार जाते सादा सिंपल करना 170 रुपये. अगर पहला दूसरा तीसरा बार है तो पूरा करो. 12 बार जा रहे तो सादा सिंपल. बार ठीक है. 12 बार जा रहे तो सादा सिंपल करो. कोई कुछ सुनो, हमें यहाँ का कोई चीज नहीं चाहिए. अशा प्रकारे तानाजी भाऊ एकदम सविस्तर माहिती देतात आहे. त्यामुळं कधी शनी शिंगणापूरला आले की आपल्या तानाजी भाऊकडेच मटेरियल घेत जावा. इकडून एंट्रन्स आहे. तिकडून आले की पाठीमागं तुम्हाला लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाच्या बिलकुल समोर गुरुकृपा नारळ सेंटर म्हणून आहे तानाजी भाऊचं. त्याच्यापाशी तुम्ही सर्व सामान वगैरे घेऊ शकता. तशाच प्रकारे माहिती पण देतोय तो. तर तुम्ही म्हणसाल तानाजी भाऊ मागवून काय करायला आहे, तर हा आपला तानाजी भाऊ आहे. मग तानाजी भाऊ काय म्हणता. हे शनी शिंगणापूर बिगर दर्जाचं गाव. हे माझं दुकान. समोर तानाजी भाऊचं तुम्हाला दुकान दाखवलेलं आहे. 100 नंबर दुकानाचा दुकान आहे. जर कोणाला यायचं असेल, व्हिडिओला नंबर वगैरे सगळं असतं. आपलं हे बालाजी भाऊ याच्याकडे नंबर वगैरे सगळे. यातना कॉल करा. जर कुठल्या प्रकारे तुम्हाला अडचण वगैरे आली असेल तर डायरेक्ट बिंदास्तपणे कॉल करायचं. कारण हे गाव आहे शनी शिंगणापूर. इथं कुठं कोणत्याही गावाला दर्जा वगैरे काय लागत नाही. आणि शेवट विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
चला धन्यवाद. चला, जय शिंदे. हा. आपलं आता दर्शन तर झालंय शनी शिंगणापूरला, पण आता वाजले 2:45 वाजलेत. आता आपल्याला इथून शिर्डीला जायचंय. कस्टमर आतमध्ये जाऊन बसलेली ती पोरं, ह्यांना काय बाहेर यायचं सुधारणा. आता मला म्हणते आतमध्ये, पण एकदा दर्शन घेऊन आले की आतमध्ये जायला जमत नाही. त्यामुळे आता हे लय अवघड झालेलं आहे. कधी येतात काय माहिती, बघू त्यांची वाट. तोपर्यंत मंदिराचा जरा व्हिडिओ काढून घेतो. ते तुम्हाला समोर जे दिसतंय ना, ते नवग्रहाचे मंदिर आहेत. सगळे ग्रह आपले मंगळ, बुध, गुरु, शुक्र, म्हणजे ज्युपिटर वगैरे, ते सर्व ग्रहाचे मंदिर आहेत तिथं शनीच्या अवतीभोवती. आणि अशा प्रकारे मंदिराचं कंस्ट्रक्शन आहे. आता नवीनच झाले. आणि ही खाली दिसते ती सर्व नदीचा परिसर आहे बरं का. नदी आहे. तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी आपलं बसायला वगैरे बनवलंय, पण तसं काही नाही. ही सगळी नदी आहे. इथून खाली हा पूल आहे, तिथून खालून अशी नदी ही समोरच्या साईडला इकडे जाते. इकडं समोर येते ती नदी. पण बघण्यासारखं आहे बरं का, की एकदम सुंदर असं हे आहे. म्हणजे जास्त काही घाण नाही, काय नाही, एकदम सुंदर आहे. नाही, सगळ्या नद्या अशाच असल्या पाहिजे बरं का, जेणेकरून स्वच्छता राहील. या पहिल्या व्हिडिओची तुम्हाला नदी म्हटलं होतं ना, हे बघा, ह्या समोरच्या रस्त्याकडून ही अशी नदी आहे. ही पाठीमागं मंदिराचा परिसर आहे आपल्या असा. आणि हा मेन रोड आहे नाही का. पहिलं इकडून दर्शन असायचं, आणि आपल्या समोरच्या साईडला आणखी नदी आहे. मला नदीचा तिकडला भाग दाखवतो. रस्ता क्रॉस करते. माऊली थांबा, माऊली कार्यक्रम करतील आपला. समोरच्या साईडला असा काय परिसर आहे नदीचा. पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी चालेल की अशी पवित्र किंवा सुंदर नदी पाहतोय, जिथं म्हणजे काही कचरा नाही आहे किंवा घाण नाही आहे. अशाच प्रकारे काय असलं पाहिजे बरं का, जेणेकरून म्हणजे मच्छर, डास, रोगराई अशा गोष्टी होत नाही. अर्धा तास झालाय, अर्ध्या तासाने आले. ते कुठे गेलता रे? और एक मिनट हाँ। मंदिर कौन है इधर? हाँ मंदिर मंदिर ए कहाँ गए था बाबू? कौन? तुम कहाँ गए थे? किधर भूल गए थे? हम? हाँ हाँ, मंदिर में तो तो इतना टाइम क्यों लगा आने में वापस? भाई जब साथ में हम लोग हैं तो क्या करेंगे? साथी में मैं क्या था, मैं क्या मैं उठ के गया था का? भाग आए थे ना। भाग आए थे तो पीछे पीछे चलने का ना, ये कम करो ना थोड़ा ढीरी है। आपका नाम क्या है? बेचई विजय बेचई बेचे। अरे भाई तुम देखो, तुम दिख नहीं रहे हो ये टोपी वाले की वजह से, लेकिन इनका कहना ये है कि राजा हिंदुस्तानी गाना लगाओ। हाँ मैं गाना बोलूंगा बराबर, हाँ गाना बोलोगे? हाँ जाके वो गाना आता है। गाना लगाओ तुम. अभी हम गाना बोलो तो चालू आता होणार गाण्याच्या भेंड्या. चला आता गाणे लावलेले आहेत, भाऊ गाणी म्हणणार आहे आता. बोलो या. मेरी जिंदगी में तुम बहार बनके मेरे दिल में यूं ही रहना। अरे उनके साथ बोलो यार तुम. गाना गाने का जैसा सुर ताल है वैसे बोलो. संजय को पर हाथ में घुमाते जाओ। हाँ ना. यूं ही रहना दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके देखो मेरी जिंदगी तुम बहार बनके। अब कंपनी वाली लड़कियां फिदा हो जाएगी. हम लोग नहीं गाएंगे। नहीं गाएंगे? नहीं नहीं गाओ, भाभी को भेज देता हूँ, गाओ. हम नहीं गाएंगे। अरे गाओ यार. अरे सब मजा लेंगे। अरे नहीं लेंगे. अरे नहीं, मैं कौन मजा लेगा? नहीं हो ना. हाँ एक नंबर है। राजा हिंदुस्तानी भी इसी तरह गमछा डालता है। हाँ ऐसे ही गमछा डालता है, और तुम्हारे जैसे वायरल हो गए हो. अभी देखो उसके पास कितना पैसा, आमिर खान के पास. हाँ हाँ
अब ऐसे तुम भी पैसा कमाओगे, हमको कहाँ मिलेगा, कमाओगे ना। आवाज बढ़ाया अभी। चार्ज में लगा दो, गाना बोलो, बाद में चार्ज लगाओ। गाना वाना मत करना है, पैसे लगा दो चार्ज में। पकड़ लिया, गाना बोलो। ढीला ना हो, साथ यूं ही चलना। लगाओ क्या? रुको लगाता हूँ। नहीं वो लगा, आवाज करो थोड़ा। बोलो। बस बस, तुझी का घर नाला लाओ, पानी सुखाया लागो। आ रहा है समझ में? हाँ, इसके वजह से बोल रहा हूँ मराठी सीख लो। हाँ, क्या यार, इतने अच्छे अच्छे गाने हैं मराठी में, तुमको समझ में नहीं आ रहा। राकेश, तुला येत आहे का समजायला? तुला समजते का? तुला समजते का नाही गाणं? समजते का? काय म्हणते ते? हा, घोडा लावला। पैसे देंगे वापस आ गए यार। मी पैसे द्यायला वापस आलोय। पैसे, अरे पैसे, अरे इकडे ना, अरे पैसे द्यायला आलोय मी। हे अक्का इकडे, मी पैसे द्यायला आलोय। पैसे द्यायला आलोय मी। मी पैसे द्यायला खास आलोय, व्हिडिओ काढू द्यायचा नाहीये का? असं असतं का? मी पैसे द्यायला प्रेमानं आलो का नाही? मग काढू द्यायचं का नाही? असं व्हिडिओ, अरे मी काल तुला बघण्यासाठी व्हिडिओ काढायला आलोय बाळा। ए, पैसे दे इसको, ए पैसा ले, जाने दे, छोट ले, चल। भाई मला विश्वासच बसला नाही पहिल्यांदा। मी म्हटलं लिगडीच आडवे आले काय की, भाई युटर्न घेऊन गेलो मी पैसे द्यायला। अरे मैं मजाक नहीं कर रहा है, लेकिन तुमको लगा था कि वो किन्नर है? तुमको लगा था कि वो किन्नर है? लेडीज लग रही है। लेडीज लग रही है तुमको? नहीं यार, लेडीज होती तो कभी की भाग की जाती हो, वीडियो के सामने आती ही नाही। खरंच आई शपथ सांगतो, मला अक्षरशः विश्वासच बसला नाही। मी युटर्न घेऊन गेलो तिला 20 रुपये देण्यासाठी। शेवट तिला पैसे दिले, पण खरंच देवाची एक लीला अपरंपार आहे। असो, आता सध्या तर आपण टायमावरच आहेत म्हणायचं, कारण की आपल्याला 5 वाजेपर्यंत शिर्डीला पोचायचं होतं। आता मॅपला अरेवल टाईम 5:15 दाखवते, रनिंगमध्ये तेवढे 10-15 मिनटं कवर होतात ते। डायरेक्ट ऑन द वे, नॉन स्टॉप, कुठं न थांबता डायरेक्ट आता शिर्डीला जायचं आहे। अगरी जा रहे हो ना? काय म्हणतो रे? शिर्डी साईबाबा।
हाँ किधर जा रहे हैं अपन? शिरडी साईं बाबा। शिरडी साई बाबा। हाँ। इससे पहले गए हो? नहीं नहीं गए हो? नहीं, पहली बार जा रहा हूँ। पहली बार जा रहे हो? बोलो फिर ओम साई राम। ओम साईं राम। ओम साईनाथ। ओम साईं राम। सबका मालिक है। सबका मालिक एक ही है? हाँ, सबका मालिक चलो है। सबका मालिक है, लेकिन आज तुम्हारा मालिक मैं हूँ। अगर मैं गाड़ी ठीक से चलाऊंगा तो मालिक के पास पार्किंग आहे, पार्किंग अशा प्रकारे. आणि आपली फुलवंती इथं आहे. कस्टमरला सोडलेलं आहे दर्शन घेण्यासाठी. गाडी लावली पार्किंगला आणि आता निघालोय प्रसाद केंद्रामध्ये, म्हणजे प्रसादालयामध्ये चाललंय. चुकून प्रसाद केंद्र झालं ते. गाठी मग आपलं हे असं काय प्रसादालयाचा परिसर आहे. श्री साई प्रसादालय. एक मिनिट बा. हे पब्लिक मध्ये व्हिडिओ काढणं म्हणजे लयच मोठी गोष्ट आहे. लोक अशी तोंडाकडे बघतात जसं की आपण पाकिस्तान मधून आलेलो आहे. पण असो, तो भाग वेगळा आहे. आणि आपण असे काही वेगळे चाळे करतोय ना. असं चला, दर्शन तर काही घेणं झालेलं नाहीये, पण इथून आपण साईबाबांचं दर्शन घेऊयात. अशा प्रकारे सध्या मंदिरामध्ये लाईव्ह दर्शन चालू आहे. इथं साईबाबांचा फोटो आहे. वा, हे पाठीमाग पण काउंटर आहेत. इथं म्हणणं आहे की इथं घेतात ते कॅश मध्ये आणि समोरच्या साईडला ऑनलाईन पेमेंट घेतात. आपल्याला आता कॅश नाही, आपण जाणार आहे तर ऑनलाईन कडं, कारण की ऑलरेडी राहिले गाडी माझ्यापासून आता कमीत कमी 1-1.5 किलोमीटर लांब आहे. त्यासाठी मग आता पुढे जाऊन ऑनलाईन काढून घेतो. तुम्हाला तर इथं अशा प्रकारे काहीतरी सुविधा आहे कुपनची. इथं आपलं नाव टाकायचंय. तर मी माझं नाव टाकतोय. माझं नाव टाकलं, सिटी टाकायचं. आता सिटी टाकली मी पुणे सिटी टाकले. त्याच्यानंतर बाबा ठीक आहे, नंबर 1 जण आहे मी. चिल्ड्रन 0 आहे, 0 टाकलं. त्याच्यानंतर इथं प्रिंट पेमेंट वगैरे काय म्हणते, अमाऊंट पेबल प्रिंट. आता चिल्ड्रन नाही ना बाबा माझ्याकडं, नाही दाखवते. काय होईल इथं? हा प्रिंट आहे. असं एक QR आलंय. 5 मिनिटं टायमिंग चालतंय इथं. पहिलं पेमेंट करून घेतो. आता इथं पेमेंट झालेलं आहे. अशा प्रकारे कुपन आलेलं आहे. हे सरळ करून दाखवतो. असं कुपन आलेलं आहे. काय रे, कुपन काढायचंय का? कुपन घ्यायचंय का? अच्छा, पप्पा यायला लागलेत काय? ते बारकं घाबरलं ना. ते म्हणते पप्पा येऊ द्या ना. तरी असं कुपन आलेलं आहे नाही का. तर आता इकडे समोर आपल्या भोजनालय आहे. आपण आता समोरच्या साईडला चाललो. हां, वा लाईट लावली. आता कसं म्हणजे एकदम भारी दिसायला लागले. चला, इथं समोर आहे त्या काउंटरवर द्यायचं आहे आपल्याला. इथं कुपन जमा करायचं. असं घ्या, हे घ्या. हे तिकीट घेतलं ना भाऊ, हां, त्याच्या बाजूने वरती जायचं. त्याच्या बाजूने वरती जायचं आहे का? इकडे नाही आहे. इकडे ये. ओके, चला. ओम साईराम. तर आपण आलेलो आहे चुकीच्या ठिकाणी. त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन जिथून तुम्ही कुपन घेतलेलं आहे त्याच्यासाठी वेगळी सुविधा बनवलेली आहे त्यांनी. हा कदाचित असं असू शकतं की ऑनलाईन किती हे झालेलं आहे व्यवहार, ऑनलाईन नाही का, अकाउंटवर किती झालेलं आहे, तसं काहीतरी ट्रस्टचं किंवा गव्हर्नमेंटचं काहीतरी असेल. त्यानुसार असो, नियमावली त्यासाठीच बनवलेले असते. आपण त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. चला तिकडे बघू काय कशी सुविधा आहे. आता तिकीट जिथं काढलं
त्याच्या शेजारून जिन्यावरतून वर आलो आपण. तर वर येऊन इथं तिकीट काउंटर आहे. तिथं आपल्याला तिकीट असं जमा करायला लागतं. तिकीट जमा करून आतमध्ये प्रवेश आहे. अशा प्रकारे काही आपल्याला ताट बनवून दिलेलं आहे. तिकडच्यापेक्षा खूपच डिफरंट आहे. असं काहीतरी हॉल आहे. ताटामध्ये आपल्याला चपाती आहे, शिरा आहे, तसंच दही आहे, पापड आहे, इथं पापडाचा चुरा आहे, तसंच वरण आहे, ही वटाण्याची भाजी आणि वांग्याचं भरीत असल्यासारखे वांग्याची भाजी आहे. तर अशा प्रकारे काहीतरी इथलं जेवणाचं नियोजन बनवलेलं आहे. जसं विठ्ठल कामतमध्ये साईबाबा असे मटक्यामध्ये जेवण बनवत असतात, तसं इथं पण बाबांचे असे मूर्ती वगैरे बनवलेले आहे, स्टॅच्यू बनवलेला आहे. हे बघा माझ्या बॅक साईडला. हे आपण सेम पाहतो विठ्ठल कामत हॉटेलमध्ये, सेम तसंच काहीतरी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर इकडं ग्राउंड पण आहे. एक मिनटं दाखवतो तुम्हाला. हे असं पाठीमागं ग्राउंड वगैरे आहे. इकडं पाण्याचे फवारे वगैरे आहेत. आणि तसंच इथं समोरच्या साईडला जरी बाबा तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये एक मिनटं आतमध्ये तुम्हाला भोजनालयाला जायच्या आधी जर वॉशरूमला वगैरे जायचं असेल फ्रेश व्हायला, तर समोरच्या साईडला टॉयलेट वगैरे पण आहे. आता जो आपण प्रसाद तर घेतला आहे, आता फक्त आपल्याला कस्टमर कधी येते, कस्टमर येईपर्यंत वाट बघायची. आणि काही जणांना प्रश्न पडला असेल की दरवेळेस मी येतो आणि दर्शनाला जात नाही, तर त्याच्या मागे एक कारण आहे. ते कारण असं आहे की मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे काय होतं, कधीमध्ये जर आपली कस्टमरची जर पाठीमागं पुढं जर झालं किंवा आपण चुकलो तर खूप मोठी फजिती होते नाही का. मग कस्टमरला आपला नंबर पाठ नसतो, आपल्याला त्यांचा नंबर पाठ नाही, गाडी पार्किंगला भेटत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे शक्यतो मी दर्शनाला जात नाही आहे. पण ज्या वेळेस फॅमिली किंवा मित्रपरिवार येईल त्यावेळेस नक्कीच दर्शनाची पण तुम्हाला माहिती देईल मी. दर्शनाची म्हणजे की तिथं मोबाईलच अलाउड नाही, तेव्हा पण देऊ नाही शकणार आहे. फक्त की दर्शन घेणं हे माझ्या नशिबात असेल. बंदे लोग 6:30 को बोल के ये आ गए 8:45 बजे और ऊपर से बोल रहे हैं कि भगवान का दर्शन नहीं हुआ. अरे बाबू क्या हुआ? हो गया. हो गया. हे आता 9:30ला आलेले आहेत. आता आपण चाललोय डायरेक्ट संगमनेरच्या दिशेने. चला तर मग बघा आता नाईटचा व्ह्यू कसा आहे. ही आहे जंगलातला रस्ता. इस रास्ते पे लुटेरे आते हैं. हाँ, भूत तो बहुत होते. अरे रे 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 लाईट नको मारू वागा. त्याच्या आईला एवढी लाईट मारतोय. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा आपला शिर्डी आणि शनी शिंगणापूरचा ब्लॉग होता. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला याच्या पुढचे पण व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तसंच मी सारखंच कुठं ना कुठं जात असतो, त्यामुळे मी तर व्हिडिओ अपलोड करतच असतो. बाकीचे पण ज्या ठिकाणी मी ट्रॅव्हलिंग करतो त्या ठिकाणचे पण मी मिनी ब्लॉग टाकतो आहे. त्यामुळं तुम्ही असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला.